नमस्कार मित्रांनो, मी विशाल सोनवणे. तर आज आपण लाडकी बहीण योजनेचे जे 3,000 रुपये भेटणार आहेत जुलै आणि ऑगस्ट अशा दोन्ही महिन्यांचे मिळून आता 3,000 रुपये भेटणार आहेत. म्हणजे ज्यांनी अजूनही फॉर्म भरला नसेल किंवा अद्याप त्यांनी फॉर्म भरला असेल त्यांना काहीही काळजी करायची गरज नाही. त्यांना जुलै आणि ऑगस्ट अशा दोन्ही महिन्याचे एकूण मिळून 3,000 रुपये त्यांच्या खात्यावरती कधी जमा होणार आहेत ते सुद्धा या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे तुमच्या आणि माझ्या मराठी माहिती या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तर आता वळूयात आपल्या मेन मुद्द्याकडे. त्याच्यातल्या ज्यांनी आता महिलांनी फॉर्म भरला असेल याच्यातली पात्र महिला आणि अपात्र महिला अशा दोन याद्या तयार करण्यात येणार आहेत. पात्र महिलांमध्ये ज्या अटी आणि शर्तीमध्ये महिला बसत आहेत अशाच महिलांना याचा लाभ भेटणार आहे. आता हे पैसे कधी भेटणार आहेत ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर नुकत्याच झालेल्या जी बारामतीमध्ये सभा होती तर त्या सभेमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी असं सांगितलेलं आहे की पूर्णपणे हे जे पैसे आहेत, आता जी येणारी रक्षाबंधन आहे त्या रक्षाबंधनला बहिणीला भावाकडून एक गिफ्ट म्हणून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. म्हणजेच याचाच अर्थ प्रत्येक महिलेला जिचा जो काटकसरीने चाललेला संसार आहे तो संसार आता सुरळीत चालण्यासाठी नवनवीन शासन योजना काढत असतं. त्याच्यातलीच ही योजना आहे. तर चला याचं स्वरूप बघून घेऊयात आणि याच्यामध्ये काय काय अटी आणि शर्तीसुद्धा बारामतीमध्ये झालेल्या जी सभा झाली होती त्याच्यामध्ये घालण्यात आलेल्या आहेत. आता काय काय महिला पात्र असूनही अपात्र कशा ठरणार आहेत ते सुद्धा याच्यामध्ये सांगितलेलं आहे. तर आपण पहिल्या मुद्द्याकडे वळूयात. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमध्ये झालेल्या सभेमध्ये रक्षाबंधनला सर्व महिलांना जुलै आणि ऑगस्ट अशा दोन्ही महिन्यांची मिळून एकूण 3,000 रुपये देण्याची घोषणा केलेली आहे. म्हणजे तुम्ही जो हा फॉर्म जून महिन्यात जरी भरलेला असेल किंवा जुलै महिन्यात जरी भरलेला असेल किंवा ऑगस्ट महिन्यात जरी भरलेला असेल, तुम्ही फॉर्म कधी पण भरा, तुमचं हे दिवस 28 जूनपासून धरलं जाणार आहेत. म्हणजे जुलै आणि ऑगस्ट अशा दोन्ही महिन्यांची मिळून 1,500 पकडले तर टोटल रक्कम 3,000 रुपये हे तुमच्या खात्यामध्ये रक्षाबंधनला जमा करण्यात येणार आहे. आता मी तुम्हाला स्पष्ट सांगतोय, सगळ्या गोष्टी रिॲलिटी आहेत. तुम्ही कोणत्याही अफवांवर बळी पडू नका. कोण अपात्र नाही हे सुद्धा बघणार आहोत. तर दुसरा मुद्दा असा आहे, त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी असं सांगितलेलं आहे की ज्या लाडकी बहीण योजनेची जी योजना सुरू केलेली आहे ही पूर्णपणे आता कंटिन्यू चालणार आहे. ती फक्त निवडणुकीपुरती चालू केलेली नाही. म्हणजेच भरपूर विरोधी पक्षांनी असा विरोध केला होता, ही योजना फक्त निवडणुकीपुरती चालू केलेली आहे. परंतु अजितदादा पवार यांनी नुकत्याच झालेल्या बारामतीमध्ये जी सभा झाली त्या सभेमध्ये असं सांगितलेलं आहे, ही योजना फक्तपणे निवडणुकीसाठी आणि मतं घेण्यासाठी सुरू केलेली नाही, तर ही योजना काटकसरीने चाललेला संसार सोबतच महिला भरपूर काबाड कष्ट करत असतात, हाडाची काढं, रक्ताचं पाणी आणि जीवाचं रान करून आपला संसार हा सुरळीत चालवत असतात. तर त्यांना कुठेतरी याचा लाभ भेटावा, त्यांच्यासुद्धा कामाला काटकसरीला एक चालना मिळावी याच्यासाठी पूर्णपणे लाडकी बहीण योजना अस्तित्वात आणलेली आहे आणि ही कंटिन्यू सुरू करण्यातसुद्धा आलेली आहे. त्याच्यासोबत आपण तिसरा पॉईंटसुद्धा बघून घेऊयात. आता तिसऱ्या मुद्द्यामध्ये काय काय बाबी स्पष्ट झालेल्या आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात. बारामतीतील सभेमध्ये असे सुद्धा निर्णय घेण्यात आलेले आहेत की ज्या महिलांचे फॉर्म आता सध्या भरलेले आहेत परंतु त्या फॉर्ममध्ये काही त्रुटी आढळून आलेल्या आहेत, त्या त्रुटी आता दुरुस्त करायच्या आहेत आणि तोच फॉर्म फक्त एडिट करून एकदा बरोबर पद्धतीने भरायचा आहे. म्हणजेच एक लक्षात घ्या, तुम्ही जो फॉर्म भरलेला असेल आणि तुम्हाला जर काय वाटत असतील याच्यामध्ये काय त्रुटी आहेत आणि तुमचा फॉर्म पेंडिंगला भरलेला असेल आणि तुम्हाला वाटलं की हा मी दाखला चुकीचा अपलोड केला होता किंवा वेगवेगळे फॉर्ममध्ये तुमच्या त्रुटी होत्या, तर तोच फॉर्म आता एडिट करायचा आहे. जो नारी शक्ती दूत ॲप आहे त्या ॲपवरती जाऊन तिथे एक ऑप्शन आहे एडिट करायचा, तर तो पूर्णपणे फॉर्म आता एडिट करून अगदी सविस्तर आणि अचूक पद्धतीने भरायचा आहे. नाहीतर काय होईल, तुम्ही पात्र असूनही अपात्र ठराल, याची तुम्ही काळजी घ्यायची आहे. आता आपण चौथ्या मुद्द्याकडे वळूयात. तर चौथ्या मुद्द्यामध्ये असं स्पष्ट करण्यात आलं आहे की अजित पवार यांनी अशी सुद्धा घोषणा केलेली आहे, ज्यावेळेस तुम्ही लाडकी बहीण या योजनेचा फॉर्म भरत असताल, म्हणजे लाडकी बहिणी योजनेचा तुम्ही ज्यावेळेस कुठल्या जरी केंद्र सरकार, राज्य सरकार किंवा सरकार महासेवा केंद्र कुठे जरी तुम्ही फॉर्म भरायला गेला असाल त्यावेळेस तुम्हाला जर एक्स्ट्रा पैसे मागत असतील
आता फॉर्म भरण्याचे कोण 50 घेईन, 100 घेईन, नेट कॅपवाले थोडंफार घेत असतील, परंतु तुम्हाला कोणी सांगितलं 1000 रुपये द्या, 2000 रुपये द्या, तुमचा एखादा कागद चुकलेला असेल तरी पण मी दुरुस्ती करून अगदी बरोबर भरतो, तर अशा अफवांना बळी पडायचं नाही. तुमचे कागदपत्रे एकदम ओरिजिनल असावीत, जेणेकरून भविष्यात तुम्हालाही अडचण येणार नाही. नाहीतर तुम्ही कोणतेही कागदपत्र चुकीच्या पद्धतीने अपलोड केली किंवा तुम्हाला जर कोण पैसे मागत असेल आणि तुम्हाला सांगत असेल की आम्ही एकदम बरोबर करून देतो, तर अशा अफवांना बळी पडू नका. पाठोपाठच आपण 5वा मुद्दा सुद्धा समजून घेणार आहोत. तर लाडकी बहीण योजना ही खास गरिबांसाठी चालू केलेली योजना आहे. ज्यांच्याकडे आता भरपूर पैसे आहेत आणि ते जर चुकीचे कागदपत्र जोडून या योजनेचा लाभ घ्यायचा प्रयत्न करत असतील, तर त्यांच्यावर आता कडक कारवाई करण्यात येणार आहे. कडक कारवाई करण्यात येणार आहे याचा एकच अर्थ आहे, जर बाय चान्स असं समजा तुमच्याकडे भरपूर पैसा आहे, तुम्ही कुठूनही जाऊन चुकीचे कागदपत्रे, तुम्ही मस्त त्या कागदपत्रासाठी एलिजिबल नाही किंवा पात्र नाही, परंतु तुम्ही पैसे देऊन काही करून जर कागदपत्र काढले असतील आणि काही त्रुटी तुमच्या परत आढळल्या, तर तुमच्यावरती कडक कारवाई करण्यात येणार आहे. त्याच्यामुळे ज्याच्याकडे पैसे आहेत आणि तुम्ही पैसे असूनही योजनेमध्ये बसत असाल, तर अवश्य तुम्ही या योजनेचा लाभ घ्या. माझं असं म्हणणं नाही पैसे आहेत म्हणून तुम्ही या योजनेचा लाभ घ्यायचा नाही, तुम्ही अवश्य लाभ घ्या, परंतु सर्व जे कागदपत्र आहेत ते अगदी व्यवस्थित आणि ओरिजिनल असावीत. तर 5व्यामध्ये हे स्पष्ट करण्यात आलेलं आहे, चुकीच्या पद्धतीने कोणतीही गोष्ट करायची नाही. सोबतच आपण 6वा मुद्दा सुद्धा आता समजून घेणार आहोत. तुमचा जर फॉर्म चुकला असेल किंवा त्याच्यामध्ये जर दुरुस्ती करणार असाल, तर तोच फॉर्म तुम्हाला दुरुस्ती करायचा आहे. तर बघू शकता, अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. जर तुम्ही अशा पद्धतीने जर या गोष्टी लक्षात ठेवल्या तरच तुम्हाला पैसे भेटणार आहेत, अन्यथा तुम्ही अपात्र ठरणार आहात. तर पहिल्यांदा परत एकदा मी रिपीट सांगतो, तुमचा जर फॉर्म चुकला असेल, बाय चान्स तुम्हाला आता पेंडिंग दाखवत असेल, आता जे फॉर्म भरलेले आहेत, ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांना माहिती, जर फॉर्म चुकला असेल तर तो पेंडिंग किंवा तुमचा त्रुटीमध्ये दाखवत असतो. जर चुकला असेल तर तुम्ही काय म्हणणार, लगेच दुसरा फॉर्म भरतो, लगेच तो अपडेट होतोय का, तो सक्सेसफुल होतोय का, असं करायचं नाही. त्याच्यामुळे तोच फॉर्म तुम्हाला परत एडिट करायचा आणि परत एकदा पुढे आपल्याला पाठवायचा आहे. या गोष्टी लक्षात घ्या. आता पाठोपाठ 7वा मुद्दा सुद्धा आपण समजून घेणार आहोत. 7व्या मुद्द्यामध्ये काय काय नमूद केलेलं आहे ते सुद्धा बघून घेऊयात. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी असं स्पष्ट केलेलं आहे की जी लाडकी बहीण योजनेचे दोन्ही हप्ते आहेत, तुम्हाला तर म्हणलं जुलै आणि ऑगस्ट अशा दोन्ही महिन्याचे जे 1,500 रुपये आहेत ते पूर्णपणे महिलांच्या अकाउंटवरती, पात्र महिलांच्या अकाउंटवरती जमा करण्यात येणार आहेत. ते कधी जमा करणार येणार आहे, तर येणाऱ्या 29 ऑगस्ट म्हणजेच रक्षाबंधन आहे त्या दिवशी तुम्हाला हे पूर्णपणे दोन्ही महिन्याचे पैसे भेटणार आहेत. तुम्ही असं समजू नका, तुम्ही काही लोक म्हणतात काही योजनांचं खरं नसतं, कशाला फॉर्म भरायचे, फॉर्म भरूनच पैसे जातात, परंतु फॉर्म नक्की भरा, कारण ही योजना अस्तित्वात येणार आहे आणि पुढे भविष्यात सुद्धा भरपूर प्रमाणात चालणार आहे. त्याच्यामुळे फॉर्म अवश्य भरा, टाळाटाळ कर नका, अन्यथा काय होईल, भविष्यामध्ये तुम्हाला योजनेचा लाभ घ्यायचा असेल परंतु तुम्ही त्यासाठी एलिजिबल नसाल. ओके, तर आता सरासरी आपण 8वा मुद्दा सुद्धा समजून घेणार आहोत. सोबतच आपण 8वा मुद्दा सुद्धा समजून घेणार आहोत. जर तुम्ही फॉर्म उशिरा भरला असाल किंवा तुम्ही लवकर भरला असाल त्याचा काही फरक पडत नाही, परंतु दोन्ही महिन्याची म्हणजे जुलै आणि ऑगस्ट, जुलैमध्ये तुम्ही 1 तारखेला भरला असाल किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये 1 तारखेला भरला असाल, म्हणजेच 28 जून ते 31 ऑगस्ट या दरम्यान तुम्ही कधी जरी फॉर्म भरला असेल तरी पण तुम्हाला दोन्ही महिन्याचे पैसे हे तुमच्या अकाउंटवरती जमा होणार आहेत.